महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना अंमलबजावणीचा आढावा। एकही पात्र नागरिक लाभापासून वंचित राहू नये। डॉक्टर ओमप्रकाश शेटे। महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत सर्व पात्र नागरिकांना विनामूल्य व दर्जेदार उपचार मिळालेच पाहिजेत। एकही पात्र लाभार्थी योजनेपासून वंचित राहू नये असा स्पष्ट निर्देश आयुष्मान भारत मिशन महाराष्ट्र समितीचे प्रमुख डॉक्टर ओमप्रकाश शेटे यांनी दिले। महसूल भवनात त्यांच्या अध्यक्षतेखालील एकत्रित आयुष्मान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजना व महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेची आढावा बैठक झाली। यावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की, अपर जिल्हाधिकारी अनिल खंडागळे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर सुखदेव राठोड यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते। सन 2024 पासून राबवण्यात येणाऱ्या एकत्रित योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीवर बैठकीत सखोल चर्चा झाली। जिल्ह्यात एकूण 24,34,670 पात्र लाभार्थी असून त्यापैकी 11,96,387 लाभार्थ्यांना आयुष्मान भारत गोल्डन कार्डचं वितरण झाले असल्याची माहिती देण्यात आली आहे। उर्वरित लाभार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी योजना मिशन मोडवर राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। या बैठकीत शासकीय व खासगी रुग्णालयातील अडचणी, लाभार्थ्यांच्या तक्रारी व त्यावरील उपाययोजनांचा आढावा घेण्यात आला। पारदर्शक, गुणवत्तापूर्ण व त्वरित आरोग्य सेवा देण्यावर विशेष भर देत गोल्डन कार्ड वितरणासाठी विशेष मोहिमा राबवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। टाइम्स ऑफ महाराष्ट्रसाठी निलेश ठाकरे यांचा रिपोर्ट। या ठिकाणी नवीन रुग्णालयाच्या भूमिपूजनाचा कार्यक्रम आयोजित होता। या निमित्ताने आल्यानंतर आज जिल्ह्यातल्या सगळ्या खासगी आणि शासकीय रुग्णालयाची आढावा बैठक आज प्रशासनाच्या वतीने आम्ही एकत्र घेतली। आजच्या बैठकीला जिल्हा परिषदेचे सीओ मंदार पत्की, ॲडिशनल कलेक्टर खंडागळे साहेब, आमचे CS राठोड साहेब, GMCचे अधिकारी, आमचे जिल्हा समन्वयक, योजनेचे सगळे इतर अधिकारी, ही सर्व मंडळी उपस्थित होती। हसत खेळत आजच्या बैठकीमध्ये आढावा घेण्यात आला आणि खूप चांगल्या पद्धतीने ही बैठक पार पडली। आज बैठकीमध्ये आढावा घेत असताना या जिल्ह्यामध्ये 59 हॉस्पिटल आज या योजनेमध्ये अंगीकृत आहेत। यापैकी 39 खासगी रुग्णालय या योजनेमध्ये आहेत आणि 20 हे गव्हर्नमेंटचे रुग्णालय आहेत, म्हणजे ग्रामीण रुग्णालय असू द्यात, उपजिल्हा रुग्णालय असू द्यात। या 1 एप्रिल 2025 पासून कालपर्यंत 20 जानेवारी 2026 पर्यंत 43,816 प्रोसिजर्स विविध रुग्णालयामध्ये आम्ही कंप्लीट केल्या, म्हणजे त्यावरती शस्त्रक्रिया झाल्या। 23,957 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतलेला आहे। काही लोकांच्या 2 प्रोसिजर झाल्या असतील, काही जणांच्या 1 झाल्या असतील। 23,957